नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन चिकन. तर त्याच्यासाठी आपण हा चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला लिंबू, हळद आणि थोडंसं मीठ लावून घेतले आणि थोडी धणा पावडर हे लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि ही आहे कांद्याची पेस्ट. ही 2 कांद्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. थोडंसं दही आणि ह्याची पेस्ट आपण करून घेणार आहात. तर त्याच्यासाठी कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आहे, लसूण, आलं आणि 1-2 मिरची, पण ही तिखटवाली मिरची आहे त्याच्यामुळे मी एकच घेतली आहे. आणि हे मसाले आहेत, तर ते मसाल्यामध्ये आपण आपला कोकणी मसाला, हळद, हिंग, थोडेसे खडे मसाले, धणा पावडर आणि चिकन मसाला एवढंच साहित्य लागणार आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही कोथिंबीर, मिरची, हे आलं आणि लसूण चिरून घेते. ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. ही बारीक करून घ्यायची आहे छान. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे दही घालणार आहात. हा छोटा डब्बा आहे दह्याचा. हे एवढं दही घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. हे पूर्ण दही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छोटाच डब्बा घेतला मी दह्याचा, कारण चिकन आपलं कमी आहे. आणि ही पेस्ट सगळी टाकून घ्यायची. चांगलं सोळून घ्यायचं याला. ग्रीन चिकन छान लागतो खायला. एकदा ह्या पद्धतीने करून खाऊन बघा, खूप टेस्टी लागतो. हे व्यवस्थित चोळून घ्यायचं याला, दही आणि ही पेस्ट. हे भांडं गरम करत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे तेल टाकून घेऊया. झाले तर हे आपण खडे मसाले घालूया ह्याच्यामध्ये. हे थोडेच घातलेत मी खडे मसाले. आता ह्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आणि थोडी ही मिरची आहे हिरवी, ते घालून घेऊया. जरी आपण कांद्याची पेस्ट घातली तरी थोडंसं कांदा घालायचं आहे चिरून ह्याच्यामध्ये. आता गुलाबी होऊन द्यायचं आहे कांदा. आता ह्याच्यामध्ये ही लगेच ही कांद्याची पेस्ट आहे ती लगेच घालून घेऊया. ही पेस्ट थोडी गुलाबी करून द्यायची आहे, नाहीतर मग कच्चट वास येतो कांद्याचा. आता कांदा आणि ही पेस्ट छान शिजले. हे बघा, तेल सुटले छान. आता ह्याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला मसाले दाखवले ते सगळे घालून घेऊया. मसाले छान मिक्स करून घ्यायचे. आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेऊया. ह्याला आपण दही आणि हिरवी पेस्ट लावलेली आहे, हे लगेच घालून घ्यायचं.
हे छान मिक्स करायचं आहे. पाटणातलं पाणी राहिलेलं आहे तेही आपण टाकून घेऊया. भांडं धुतलेलं मिक्स करायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं, कारण आधी आपण थोडंसं चिकनला मीठ लावलेलं आहे. तर आता थोडंसं घालून घेऊया. 15 मिनटं स्टीमला ठेवूया. त्यातलं हे पाणी सगळं आटलं पाहिजे, म्हणजे ते सुक्क होईल. छान कड येतोय. अजून थोडं पाणी आहे, पाणी आटायला पाहिजे म्हणजे ते सुक्क होईल. 1-5 मिनटं जातील. अजून छान शिजलंय पण.